जाऊ शकतो. मरताना सुद्धा चोचले सुचतात का ग तुला? ओ या, आय ऑलवेज मेंटेन अ स्टँडर्ड. ओके, गो हेड. खूप सारा कापूस बांध, त्यावर रेशमाचा कापड गुंडाळ, नरम नरम, मग लटक. तू मेल चेक कर. कम्प्लीट आहे. विदाउट ChatGPT. ओ ओ, डोकं चालवायला लागली असतं. मग डोकं का फक्त ChatGPTलाच असतं? नाही, तुझं दिसलं हा आता. साधा खिडकीला दुपट्टा बांधता येत नाही तुला. रिहर्सल्स कच्च्याच असतात. तू मेल तर वाच. हा तुझा SOP मला का पाठवला? एक्सपर्ट्स ओपिनियन. तुला वाटतं? मग तू आहेस. हो का? सगळं संपवण्यापूर्वी उगाच स्तुती करतेस का ग? आता तर सुरुवात होणार आहे. काय करतेस तू? कमांड शोधतीये सेंड केलेला मेल अनसेंड करण्याची. अगं वाचते. मी लिहून आणि तू वाचून काही फरक पडणार आहे का? काहीच नाही. मग काय लिहिते मी उगाच? वेट. लेट्स सी. काय केलंस तू? पाठवला. कुठे? प्रिन्स्टन. प्रिन्स्टन. OMG. न वाचतास? अगं तू लिहिलायस म्हणजे परफेक्टच असणार. माय गुडनेस. मॅसेचेसेट्स. येस. गुचे लोग गुची पसंद. हार्वर्ड, स्टॅनफोर्ड, येस. Yes. I can't believe this. California, Columbia, Pennsylvania. Yes, Otto. Almost all university. अगं, oh my Statue of Liberty. स्वागतम सुस्वागतम. रंगदेवता व नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती सहर्ष व सविनय सादर करीत आहे मराठी एकांकिका ओझोन. लेखक डॉक्टर चंद्रकांत रमेशचंद्र शिंदे. आता ना हावेल चेक कर. आता काय आहे? अगं ओपन इट अँड रीड इट. अगं हो. Oh my God. Oh my God. Stanford. Accepted. CS ला. With specialization of AI. On the basis of my SOP. O2. It's result of your hard work. What about others? आज रात्रीपर्यंत क्लिअर होईल. आता हा दुपट्टा खिडकीला बांधता येणार नाही. हा राहू दे असंच. I-20. Oh, it's hard to get. आधी बँक स्टेटमेंट, प्रॉपर्टी मॉर्गेज, डिपॉझिट, देन ट्युशन फीज, अदर एक्सपेन्सेस, लिव्हिंग एक्सपेन्सेस. प्लस तुझे कपडे, समर, फॉल, ब्युटी कॉस्मो, शूज, परफ्यूम्स, गॉगल्स. आधी इतर युनिव्हर्सिटीचे ऑफर तर येऊ दे ग. ते येणारच ग. We need to complete this task. Like, Cover the deposit. asteroid will decline straightly. You know what? Even mama is a big problem of our house. Family drama, रोना धोना, आसू वासू. वासू. ए वासू. त्या कुत्र्याचा I-20 आलाय. What? Shocking. आता काय? Visa appointment. Then zoo. University? That I don't know. अगं फेकतोय तू. अगं I received a mail. हे बघ. व्हॉट्सअपला पण पाठवलं त्याने. He's interested in Massachusetts. His all family is excited for his career. ओटू, त्याने तुला प्रपोज केलं होतं. ते लोक सुनांना फॉरेनला पाठवत नाही. म्हणून तू रिजेक्ट केलं. मग काय? त्याच्या घरी भाकऱ्या टाकू. बाबा, या ना बसा. या बसा. हो. बघा आज भाकरी केलंय. हे बघा ठेचा पण केलाय. वाढू का? घ्या ना घ्या. आणि हा कुत्रा ती काय गोऱ्या मुलींच्या मागे प्यार करते फिरे. नहीं चाहिए. मुझे अपनी लाइफ अब तक ढंग से जीनी है भाई. डिपॉझिटचं काय? ही नालांची दोरी ट्राय करू का? ओटू. ओटू. ओटू का मान कापेल त्याने. त्याचा I-20 बघून तशीच राग झाली. अच्छा, म्हणून हा दुपट्टा. त्याची गाठ सुट्टी आहे सारखी सारखी. 2 दिवस वाट बघ. अगं इट विल बी टू लेट. ऑफर येण्याच्या आत I-20 डिपॉझिट तयार ठेवावे लागतील. बँकेची लोन केस व्हायला हवी. प्रॉपर्टीचे कागद रेडी हवे. आणि त्याआधी पप्पा ते नाहीच म्हणतात आहे. Then we can get fall. तोपर्यंत त्या कुत्र्याचा एक सेम संपलेला असेल. आयडिया. काय? ओटू, हा? तोपर्यंत ना तू त्याच्या स्नॅपचॅटवर स्नॅप एन्जॉय कर. छान गॉगल्स लावलेले, ओव्हरकोट घातलेले, बर्फात खेळते. कॅप, कॅम्पस, फूड, न्यू फ्रेंड्स. हॅलो,
शुभा मावशी कशी आहेस? तू तू तिला का कॉल केलास? अगं मला ना तुझी खूप आठवण आली होती. तू का मम्मा आहे ना? हो खरंच. बरं ऐक ना, मला तुझ्याने एक छोटीशी हेल्प हवी. अगं मला ना आजच स्टॅनफोर्डची ऑफर आली आहे. अगं हो अमेरिकेची. तर ना आता अकाउंटला डिपॉझिट शो करायचा होता गं. I-20 साठी. हो 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 ठीक आहे. बरं ठेवला. अगं काय झालं? ह्या जाड्या बाईने कितीही जीव केला आणि कितीही डाएट केलं ना तरी हिचं वजन कधीच कमी होणार नाही. या जन्मात तरी नाहीच. माझा श्राप आहे हिला. अगं पण तू तिला का विचारतीये? अगं कालच तिचे रिटायरमेंटचे 60 लाख जमा झाले आणि ते पीएफ वगैरे म्हणून 90 लाख. मग I-20 ला फक्त 60 लाखच डिपॉझिट दाखवायचे असतात. ही बाई चक्क नाही म्हणते. सख्खी मावशी आहे ना आपली. तू बघच हिचं असतं मला कधीच बरं होणार नाही. मग बड्या सगळीकडचं स्प्रे घेऊन. तू हसू नकोस. मी बोललेलं खरं होतं. जिभेवर काय डाग आहे माझ्या. हे बघ. ई. अगं मम्माने तिला कालच देऊ नकोस असं स्पष्ट सांगितलं. म्हणजे ती देणार होती का? तू डायरेक्ट कॉल केलास, मला विचारलं का? तर मी काय करणार आहे? पप्पा स्पष्ट नाही म्हणतात आहे. आणि मम्मा ती तर त्यांचंच ऐकते. तुझ्याकडे तर काहीच सोर्स नाहीये. 3.5 12 तास जास्तच 12 तास आणि तेही एमटेक करून ग. तू मला इथेच तुझ्यासारखं तडफडत राहायचं नाहीये. मी कुठे कमी पडतेय का? सांग ना. अगं 10वी 12वी मेरिट आहे. 9.67 इंजिनिअरिंगला आणले. ऑल सेम ऑल क्लिअर. GRE स्कोर 320 आउट ऑफ 340. टॉफेल क्लिअर इन एक्सिलन्स 1110. एक्सिलन्स इन AI. MS करायला नको का? आता तर ऑफर सुद्धा आली आहे ना. प्लेसमेंट होती हा तुला? कुठे? कॅपजेमिनी 2.5. वर्षभर बॅक बेंचवर बसवतात ते. गेट का दिली नाहीस मग? GRE स्कोर आणलाय ना. ओ तू नेक्स्ट कॉलला जातेस का? तुझा हा स्कोर तिकडे 3 वर्ष व्हॅलिड राहणार आहे. नाही. आत्ताच जायचंय. आत्ता. याच कॉलला. अगं पैसे नाही आहेत आपल्याकडे. आहे. पप्पा द्यायला तयार नाही. हा फ्लॅट आहे ना. तेवढाच आहे तो. तो मगाच कामी येईल ना. अगं पण पप्पा मी देईल. मी देणार नाहीये. आणि आता हे पुन्हा पुन्हा सांगणार सुद्धा नाही. विवा पप्पा तुम्ही थांबता का हो जरा? अगं थांबलोच आहे. तिकडे रिटायर झालो तेव्हापासून कुठे धावायला जातो का? मूर्खा. गुडघे दुखतात माझे. ओजू, तू शुभा मावशीला पैसे का मागितलेस ग? तू तिला देऊ नकोस असं का सांगितलं? कारण तिची इच्छा नाहीये. मम्मा तू थांब ना जरा. आता मला थांबव. शुभाने मला कॉल केला. म्हणाली तुझ्या मुलीचं तू बघ मला का त्रास देतेस? काय? काही सेन्सच नाहीये. तुला आहे ना. मम्मा मला स्टॅनफोर्डची ऑफर आली आहे. कॅपजेमिनी जॉईन कर. 2 पैसे घरात येतील. अगं मला 2 कोटी आणायचे वर्षाला. अगं विसर आता ते. सगळ्या स्ट्रॅटेजीज बदलल्यात त्यांच्या. आहेत त्यांच्याच नोकऱ्या जाणार आहे. तू म्हणजे 2 कोटी घालून बस बाई एकदाची. ते न्यूजपेपर वाचतीयस ना रोज. मला बँकेचे एज्युकेशन लोन काढायचं आणि ते मी माझ्या पगारातून चुकवणार आहे. विभा हे असंच बोलला होता ना तो शुभाचा दिवटा. काय म्हणालात तुम्ही? सचिन नाव आहे त्याचं. हो का? अरे म्हणून का तो सचिन तेंडुलकर होत नाही आईची सेवा करणारा? अहो पण या शुभाच्या दिवट्याने काय दिवे लावलेत माहित आहे ना तुला? काय का? साधा फोन सुद्धा करत नाही तो. मी केला तर उचलत नाही. आता काय? आता मेसेज सुद्धा बंद. ती शुभा बिचारी सारखी रडत असते त्यांच्या घरी. ती भरतीये कर्जाचे इन्स्टॉलमेंट आणि हा नालाय पगाराचे पैसे उडवतो. एक लग्न मोडलं माहितीये तुला? आणि आता तिकडे त्या गोऱ्या मुलींबरोबर नुसता मजा करतोय. पप्पा ती बॉस आहे त्याची आणि तो काम करतोय. अरे म्हणून का आपलंच लग्न मोडायचं का? आणि कुणाच्या? तर त्या बॉसच्या नादाला लागायचं. कुणाचं वर्चस्व नाही. आणि काय ग एवढ्या लांब गेल्यावर हे कुठे काय करतंय कोणाला काय कळतं? पप्पा तो नालायक 2.5 कोटी कमवतोय वर्षाला. मग त्याचं हे कर्ज का चुकत नाही सांगतेस का? सारखे बँकेचे फोन. ती शुभा भरतीये पेन्शन मधून हप्ते म्हणून बरोबर आहे. तुला सांगतो आहे बा ते
गणपतराव असते ना, तो तिकडे फॉरेनला जाऊन चांगलं जोड्याने हाणलं असतं. पप्पा! त्याला म्हणतोय मी. कोण भरवतं का यांच्या मनात असं फॉरेनला जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं तेच कळत नाही? उच्च शिक्षण म्हणे इकडे घरादाराचा सत्यानाश होतो आणि आई बाबांना धाप लागते कर्जांचे हप्ते चुकवताना. पप्पा पाणी प्या, म्हणजे तुम्हाला धाप लागणार नाही. हो, मम्मा तू जातेस ना शाळेत? अगं सुट्टी टाकली मी 2 दिवसांची. तुझा टिफिन भरतीये, बस चुकेल तुझी. हो. इथे माझं आयुष्य चुकतंय, त्याचं कुणाला काहीच नाही. बरोबर कधी होतं? पप्पा गप्प बसता का जरा? अगं मम्मा, मी कुठे चुकले सांगतेस का? अगं मला स्टँडफोर्डची ऑफर आली. काही कौतुक, काहीच नाही. हो, ते ऑफर वाचून कर्जच मिळणार आहे ना आपल्याला. ऍडमिशन मिळेल. तुम्हाला फक्त घराचे डॉक्युमेंट्स रेडी ठेवायचे. काय? कुठू? मला विकता येणार नाही का कुठे? तुम्ही विकले ना स्वतःला 36 वर्ष. काय मिळालं? अहो पप्पा, मी आज 22 वर्षांची आहे. तर पिझ्झा बर्गर तर सोडाच, पण आजवर एक साधी कॅडबरी तरी घेऊन देऊ शकलात का तुम्ही मला? हो, माझ्या शिक्षणाचा काही खर्च आलाय का तुम्हाला? सांगा ना. आपलं नशीब चांगलंय, आपल्या राज्यात मुलींचं एज्युकेशन फ्री आहे. नाहीतर तुम्ही आम्हा दोघींना इंजिनियर सुद्धा होऊ नसतं दिलं. ते BA BCom करून तुमच्या सारख्या एखाद्या कारकुनाशी लग्न लावून दिलं असतं. त्याच्या 22,000 रुपयात कुठं आयुष्य काढायला. ऐकतीयस का? इनो फोटो जास्त बोलतीये. पप्पा, ऐका. पप्पा, पप्पा, मला तुम्हाला ना 7 देश फिरवायचे, तेही विमानाने. मी कुठे चुकतीये का पप्पा? मी सिद्ध केलंय ना ते. तुम्हाला माहिती आहे, माझे ट्रान्सक्रिप्ट देताना युनिव्हर्सिटीचे रजिस्ट्रार म्हणाले गुड स्कोर, गो आहे. तुला नाव कमवशील आई बाबांचं. मला तुमचं बॅलन्स आठवलं. काय ठेवले तुम्ही स्वतःसाठी? हो, ते रिटायरमेंटचे पैसे सुद्धा वाटून दिले. लेट मी गो पप्पा. I-20 मागवायचंय. पप्पा बँकेचं काम ना आजच व्हायला हवं. पप्पा ऍटलीस्ट लोन अप्लिकेशन तरी. आपल्याकडे एकच घर राहिलंय ग, आणि त्यावर कर्ज काढलं. सोनूच्या लग्नाचं काय? तो खर्च कुठून करायचा? ती बघेल ना तिचं. अगं, तू तुझं बघतेस का? मम्मा, मी स्कॉलरशिपवर शिकले आणि आता खाण्यापिण्याचं नाही करू शकले तर तुम्हीच केलंय. मम्मा माझं टिफिन दे तू, मी निघते. मला उशीर होतोय. कुठे? बॅक बेंचवर बसायला? उठू, पगार मिळतो मला, त्यावर आज आपलं घर चालतं. तुझा हा मोबाईल, टॅब, परफ्यूम बोलायला लावू नकोस. मम्मा आले. हा तुझा टिफिन. संध्याकाळी लवकर परत ये. कधी उशीर केलाय का मी? उशीर व्हायला नको म्हणून सांगते. मम्मा तू बोल ना ग जरा शुभा मावशीशी. तिने हो म्हटलं तर. अगं बँकेने कर्ज दिलं तरी पुढे काय? कसली गॅरंटी आहे का? काल पप्पा आणि मी बँकेत गेलो होतो ग. घराच्या कागदपत्रांवर लोन मिळेल म्हणाले, पण त्यानंतर मंथली इंटरेस्ट सुरू होईल एज्युकेशन संपेपर्यंत, म्हणजे 2 वर्ष. हिच्या पगारातून इन्स्टॉलमेंट्स. तेही नोकरी लागली तरी ना. कसं ऍडजस्ट करणार आहे ग? मी काही कंपन्यांचे इंटरव्ह्यू देते, चांगलं पॅकेज मिळेल. आता तुझ्या पगारावर मी हिच्यासाठी कर्ज काढायचं का? तेवढंच राहिलंय. पप्पा अहो मी मोठी मुलगी आहे या घरची. मुलगी आलीस. पप्पा व्हॉट डू यू मीन पप्पा? मुलगीच आहेस. व्हॉट अन ऑर्थोडॉक्स थॉट. हाऊ का पप्पा? पप्पा आम्ही विचारांनी मागासला आहोतच, कळलं? काही संस्कार आमच्या आई वडिलांनी सुद्धा आम्हाला दिले आहेत. बेटा, तुझं कुठे काही चुकत नाही, पण काही वेळांसाठी तू पपावून बघतेस का ग? अगं अजूनही आपली प्रथा आहे की मुलीचं लग्न मुलीच्याच बापानं करावं. आपल्या घरात 2 लग्न होणार आहेत ग. कुठून आणायचे पैसे सांग ना? कष्टाने नोकरी करून जेमतेम हे घर उभं करू शकलोय, आणि त्यात तुमच्या दोघींची स्कॉलरशिप नसती तर ते सुद्धा झालं नसतं. मग तू काय केलं असतं? पप्पा जास्त विचार नका करू. हो हो ओजस्वी, तू
कॅब जेमिनी जॉईन कर बरं. 2.5 लाखांसाठी. अगं अगं 2 वर्षात 5 लाख होती. तुझ्या लग्नाचा खर्च निघेल. माझं लग्न मम्मा तू. अगं हे मी वर्तमानावर विश्वास ठेवते. आज आपली परिस्थिती नाहीये. कंपनी जॉईन कर, नंतर बघू. आणि हो, दुपारी 2 वाजता तुम्हाला विवाह मंडळात जायचंय ना? अरे हो. जेवण आटपून घ्या. मम्मा या परिस्थितीत मी लग्नाला तयार नाहीये. हा तुझा टिफिन. लवकर परत येशील. पप्पा ओजू तुझे 3-4 चांगले फोटो पाठव मला. व्हॉट? चांगले आणि हसरे. व्हॉट्सअपला पाठवा. दिस इज टू मच मम्मा. आत्ताच तुझं लग्न करत नाहीये, कळलं? फक्त नाव नोंदवतंय त्या विवाह मंडळात. पैसे संपल्याच्या दोघींचे लग्न झालेले बरे. म्हणजे तुम्ही आपल्या जबाबदारीतून मोकळे व्हाल. अरे चुकीचं करतोय का मी? पप्पा, हो इंजिनिअरिंग इज नॉट द कम्प्लीट क्वालिफिकेशन. वी नीड टू डू स्पेशलायझेशन. मी कसं स्टँड होणार आहे? मला एमएस करावंच लागणार आहे. मग लग्न झाल्यावर नवऱ्याच्या घरी जाऊन कर. बघू किती पैसे लावते तर. बस इथे बापाच्या जीवन नको उठूस. मम्मा विभा, आपण हा विषयच बंद करायचा का आता? नाही, अगं माझी ऍडमिशन झाल्याशिवाय नाही. तू हो पप्पा, तुम्ही थोडासा प्रॅक्टिकल विचार करा ना प्लीज. ओजू, अगं आपण कितीही फिरून विचार केला ना तरी हे पैशाचं सोंग आपल्याला आणता येणार नाहीये. खरं तर आपल्याकडे बँकेचं व्याज भरायला सुद्धा पैसे नाही आहेत ग. हो पप्पा, मी ना तिकडे कॅम्पस जॉब करेन. अगं. तिकडे महिन्याचे $1000 जरी कमवलेत ना तरी आपले 90,000 होईल. आणि अगं. त्यातले 30,000 मी तुम्हाला पाठवेन. नाही. पप्पा खरंच दर महिन्याला. उजू. पप्पा खरंच हे प्रॉब्लेम. ऑफिस सचिन सांगून गेला होता. आता शुभाताई भरतीये. त्याच्या कर्जाचे 90,000 रुपये महिन्याला. विचारलं तर म्हणतोय तुम्हाला इथे किती खर्च आहे ठाऊक आहे का? जास्तच गरज असेल ना तर गावाकडचं घर विका आणि कर्ज चुकत करा. मी पैसे पाठवणार नाहीये. ती बिचारी शुभाताई आणि ही तिला पैसे मागतीये. मग हा सचिन चुकून इंडियात आला ना ह्याच्या नाकावरच बुक्की मारते. अगं अरे तुम्ही त्याच्यासोबत मला का कम्पेअर करताय? अगं ओजू धडकी भरली आहे ग तुमच्या या अमेरिकेच्या नावानं. घरात मुलांच्या डोक्यात हेच अमेरिकेचं खूळ बसलंय. अमेरिका, लंडन, जर्मनी, रशिया. आणि बाप मरतो इकडे चपला खासत. ते मुलं तिकडे $20 बर्गर खाताय आणि $30 पिझ्झा काय ऑर्डर करताय. हा बाप आता पैसे कसे पाठवायचे त्रस्त होतो इकडे. पप्पा फुल अहो मला स्टॅम्पवरची ऑफर आली. ओजस्वी तुला सांगतो ना एक कॅब जेमिनी जॉईन कर. मला जास्त आणतो कळलं. वाद नको मला आता. ओजस्वी बेटा तू सुद्धा जेवून घे. हवं असेल तर पप्पांबरोबर विवाह मंडळात जा. काही मुलं पसंत येतात का बघ. आणि हो तिच्या बायोडेटाला कॅबजिनीला जॉब करते ते लिहा हो. चांगली मुलं येत नाही. नोकरी बघून येतील तरी. करतो. हो. कसली भाजी केलीस मम्मा? अगं बटाटे. मम्मा आज घरात 2च बटाटे होते. अगं हो मी रस्सा केलाय. मला भाजी नको. ऍसिडिटी वाढते माझी. पप्पा मला कळायला लागल्यापासून हिची ऍसिडिटी रोजच वाढते. तुमचं काही लक्ष नाहीये का? अगं माझी वाढली की मी जास्त पाणी पितो. किती सोपं आयुष्य केलं तुम्ही दोघांनी. अगं मम्मा मी निघते. हो बरोबर जा. हो. आता मी काय करू इथे? विवाह मंडळात येतेस मुलं बघूया. अहो अरे ताईसाठी ठीक आहे पुढल्या वेळी या. आणि होय तुझा नंबर देतोय त्या विवाह मंडळात. तशी तुला फोन येतीलच. मुलगा आवडला तर हो म्हणायचं नाही तर नाही म्हणू शकते तू. मम्मा काय आहे? ह्यांनी जर माझा नंबर त्या फडतूस विवाह मंडळात दिला ना अरे. तर मी माझा फोनच फोडून टाकेन. ए. मी आता सांगून टाकेन. अगं. फोडू. हे काय करते? हे पूर्ण- सोडू दे, सोडू दे अरे, तिकडे. विभा, ए, अम्मा. विभा. अहो तुम्हाला जायला उशीर होईल. फोन. हॅलो हा समू बोल ना. हो मी घरीच आहे. हो ये ना. हो आताच. हो आधी जेवण करून घे. तिच्याशी गप्पा मारण्याच्या नादात जेवण करणं विसरू नकोस. अहो हा थांबता का? मी सुद्धा येतेच तुमच्या बरोबर. ठीक आहे चल हो लवकर आ बरं. हो. झालं का निघायचंय? हो हो आले. फोटो पाठवलेत का? मम्मा ग पाठव. चलो. चल.
आली आहेस ना ये तुझ्यासाठी आणलं अगं चॉकलेट वगैरे कशाला? तुला आवडतात ना म्हणून काही नाही, जस्ट तुझं कौतुक. आणि काय ग आम्ही नाही करायचं तर कोणी करायचं चल ये बस इथे या, आम्ही तुझ्यासाठी बुके सुद्धा आणलाय. आणि तुला एअरपोर्टवर ड्रॉप करायला येईल त्याच्यावर तुला एक सरप्राईज देऊ कारण इमेजिन या तू स्टँडफूडला जाणार आहे तू आम्हाला फोटो पाठवशील ना मी स्टेटसला ठेवेन व्हिडिओ पाठवा व्हॉट्सअपवर. हो थांब. तर तुम्हाला कोणी सांगितलंय? इट्स जस्ट अ मोमेंट बिफोर फ्यू मिनिट्स. CO2. या CO2 दी. अगं मीच विचारलं तुला यमूचा कॉल होता ना म्हणून यमू काय ग? तुला कुठली ऑफर आली? मॅसेचेसेट्स डेटा सायन्स शेअर करायचं का? आय मीन आय डोंट हॅव एनीथिंग टू शेअर राईट नाउ. शुअर अँड थँक्स जाणार आहेस? म्हणजे काय तिची तर बॅग सुद्धा पॅक झाली आहे कसली भारी शॉपिंग केली आहे तिने. अगं फक्त विमानात बसायचं राहिले सो फास्ट. अगं कुठल्या बँकेची लोन केस केली आहे? अगं त्यांना कशा लोन केस करावी लागते तिच्या पप्पांनी तर ऍडव्हान्स मध्ये पूर्ण फी सुद्धा भरली आहे बायोमेट्रिकच्या हैदराबादला आणि मुंबईला विजा इंटरव्ह्यू स्लॉट मिळाला का? पप्पांनीच बुक केलाय सगळं तेच करतात स्वतः लकी ना ग्रेट फादर तुला माहिती आहे आम्ही जेव्हा हिच्या घरी गेलो ना तेव्हा हिचे पप्पा चक्क नाचत होते कसा हिच्या पप्पांनी तर फ्लाईट सुद्धा बुक केलाय विजा व्हायचा ना? तो होणारच आहे ऑल डॉक्युमेंट्स आर क्लिअर राईट आय एम सो हॅपी फॉर बोथ ऑफ यू Yamu, your father is such a gentleman. He respects your feelings proudly. हो आता सगळं तेच ठरवणार आहेत म्हटल्यावर काय Yamu, what's wrong? Any problem? अगं यमू तू रडतीस कशाला आय मीन आय एम सॉरी फॉर दॅट अगं पण यमू काय झालं कितीही नाही म्हटलं तरी मला जावंच लागेल तू जाणार नाहीयेस? Massachusetts, top ranking university. You're so lucky, Yamu. प्रत्येक वेळी पप्पांचं ऐकावं लागतं हायस्कूल लेवल पोस्ट मी फॉर सेंट झेवियर आय कम्प्लीटेड देन खरगपूर फॉर IT आय फिनिश दॅट टू अँड नाव MIT मला कधीच विचारत नाही फक्त सांगतात यमू सेंट झेवियर यमू खरगपूर यमू MIT मी फक्त सह्या करते कागदावर अगं मग छान आहे ना You know something. I am not genius like you. I'm average. It's very heavy to digest. Yeah, but you have a proud parents. You need to be relaxed. काय टेन्शन घेतीये? ते पॉलिटिकल प्रेशर आणतात प्रत्येक ठिकाणी. He uses ministry power. त्यांचा एक फोन जातो आणि स्कूल कॉलेजमध्ये मी स्पेशल केस होते. मला VIP ट्रीटमेंट मिळायला लागते. You know what? I panic of all this. MIT ला माझं कसं होईल? तिकडे सुद्धा हे फॉरेन मिनिस्ट्री पॉवर वापरते यमू यू आर सो लकी आय एम सो जेलस ऑफ युअर लक मला सायकोलॉजी करायचं होतं इंडियात राहून मला जायचं नाहीये जबरदस्ती पाठवतायत मग तू काय ठरवलंस? त्यांचं ऐकावंच लागेल हो खरंय, त्यांचंच ऐकावं लागेल. दुसरा पर्याय कुठे आपल्याकडे? मला काहीच कळत नाहीये कम ऑन गाईज यू बोथ हॅव प्रूव्ड युअरसेल्फ इतकी ग्रेट अपॉर्च्युनिटी मिळाली असताना काय यार एन्जॉय करायचं ना तू करतेस ना? हो आय मीन मग झालं ना. काय झालं आता तुला काय सांगायचं सारखं सारखं? सो रूड तुझं दिलेलं चॉकलेट खाल्लंय ना मी. फाईन यमू निघायचं आपण तू निघ मी थांबते थोड्या वेळ ऑल राईट. ओटू डोंट वरी टेक इट लाईट होईल सगळं आय कॅच यू फ्रेंड्स लेट्स मूव हो. बाय टेक केअर अँड बाय ओके बाय. मनी प्रॉब्लेम ॲज युजल इथे ओसंडून वाहतोय बिना कामाचा कुठे खर्च करू कुठे नाही नुसतं उधाण आलंय बीट आलाय या 5 स्टार ट्रीटमेंटचा इथे कंटाळा आला. अगं पाणीपुरी खायला सुद्धा पैसे मोजून मिळतात. आणि नो आज भाजीला ना घरात फक्त 2च बटाटे होते. आय अंडरस्टँड पुढे काय होईल या भीतीनं खड्डा पडलाय पोटात. माझ्या पण कसं आवरू या भीतीनं यमे, मला जाता येत नाही म्हणून. ओटू मला जावं लागतंय म्हणून काय करायचं? देयर इज नो एनी एक्सचेंज ऑफर आय थिंक आवर डेस्टिनी हॅज प्लेस्ड बोथ ऑफ अस इन रॉंग प्लेस. तुला असं वाटतं तुला नाही वाटत? नाही मला माझ्या बाबांचं खूप कौतुक वाटतं मला माझ्या बाबांचा खूप राग येतो. ते माझ्यासाठी जीव वाढतात आणि हे माझा जीव खातात. माझे बाबा माझ्यासाठी सगळंच करतात एव्हरीथिंग माझे बाबा माझ्यासाठी काहीच करत नाहीत. नथिंग. माझ्या बाबांना पाहिलं की त्यांच्यासाठी मला ते म्हणतील तसं सगळं करावंसं वाटतं
आणि माझा बाबा डोळ्यासमोर आला की पायाखालची जमीन घसरते आणि पोटात असं धस्स होतं की आता काय सांगतील. माझे बाबा माझ्यासाठी देव आहेत आणि माझे बाबा माझ्यासाठी राक्षस. मोठू शमी, 2 वर्षात तुझे एमएस पूर्ण मग नोकरी, दक्षिण तुझं सुद्धा होईल ना. अगं, तू सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलीस आणि आमच्या हाती दत्ताचा वाळा सुद्धा नाही. थोडा धीर धर. तुझं एमएस पूर्ण झालं की तुझं जेव्हा एमएस पूर्ण होईल तेव्हा मी इथेच कुठेतरी एखाद्या कारकुनाच्या पिलावळीचा डायपर बदलताना दिसेल. मी येऊ? घाबरलीस नाही? पप्पांचा फोन येईल म्हणून. ग्रेट फादर. शमी, तू निदान या जन्मी तरी नशीब काढलेस का? तू तुझ्या बाबांना नाही म्हणू नकोस. अगं तू जा, तू इथे थांबू नकोस. एक सांगू ओटू, तू सुद्धा तुझ्या बाबांना नाही म्हणू नकोस. Thanks for what you show me the real image of father. ओटू, अगदी आतापर्यंत मला माझे पप्पा रिअल वाटत होते, पण थँक्स. आय मीन तुझं ऐकल्यावर. It really helped me to change my thoughts. Now I realize that my father is a superhero. Oh God, त्यांनी मला एक सुंदर आयुष्य दिलंय, राजकुमारी सारखं. मलाच कुठेतरी समजायला उशीर झाला गं. बरंच झालं मी आज तुझ्याकडे आले. And thanks for sharing this chocolate. कुत्रा, आता कशाला आलास इथे? लाड घोटायला? नाव सुद्धा घेऊ नकोस माझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. गेट आउट. बुके असा देतोयस जसा प्रपोज करायला आलायस. अगं, एकदा प्रयत्न केला तू धुडकावून लावलायस. कुत्रा. ओजू, माझं नाव वासू आहे, वासुदेव. फाटरा कुत्रा आहेस तू, शेपूट दाबून पडणार. माझा नाईलाज आहे. यू नो द सिच्युएशन. तू ना, तू फक्त आपल्या बाबाच्या आत लपत राहा. हो, कारण ते माझे बाबा आहेत. आणि he did everything for me. तू फॉरेनला जाण्याचा नाद सोड. मी आता तुझ्याशी लग्न करतो. How dare you? मला वाटतं आता हिशेब पूर्ण झाला. भेकळ माणसाला कसला आलाय रे हिशेब? नो, आय एम ब्रेव. हे बघ, तुझ्या घरी आलोय मी. खूप मोठा पराक्रम केलास का मग? सॉरी ओजू, मी TCS जॉईन करतो अँड आय ब्रेक माय ऍडमिशन. What the hell? हेवन, मी माझ्या बाबांशी बोललो. तुझ्या पॅशन बद्दल सांगितलंय. आमच्याकडे फॉरेन कल्चर नाहीये. आय नो युअर कंडिशन. तू पसंत आहेस त्यांना, पण MS नकोय. आय नो युअर कंडिशन. तुझा हा राग मी समजू शकतो, पण इट वॉज हार्ड टू क्रॉस द कंडिशन्स. अँड फायनली आय ड्रॉप माय ऍडमिशन तुझ्यासाठी. इम्प्रेस करतोयस. अगं, तुला जाता येणार नाहीये, मला तुला नेता येणार नाहीये. त्यापेक्षा आपण दोघांनी इथे जॉब केला तर एव्हरीथिंग विल बी फाईन. तुझे बाबा देतील का मला इथे 2 कोटीचं पॅकेज? ओजस्वी, तू आपल्या बाबाचं मत बदलू शकत नाहीयेस. मला काय सांभाळशील? रब्बिश. काय तर म्हणे, आमच्या घरातला सुद्धा ना फॉरेनला जातो. तुमच्या घरातला सुद्धा ना कोणी खाता का रे? आणि घरातल्या कपाटात फुटवणार आहात का? ओजस्वी. चल निघ इथून. आणि हो, तू MS कर, नको करूस. मला काही घंटा फरक पडत नाही. ओजस्वी, माझं ऐक. लवकर निघ. अगं, थोडं विचार. आता जातोच की सिक्युरिटीला बोलव. दिस इज टू मच. आपल्या बापाच्या सोग्याला गाठ बांधून फिर तिकडे. आणि खबरदार, पुन्हा इकडे फिरून आलास तर. आणि हे फुलं घेऊन जा. ओजस्वी, लवकर निघ.
केलीस का ती? तू उत्तर नाही दिलं. तुला बॅक बेंच वरून उठवलं वाटतं. तू पप्पांना फोटो पाठवलेत का? तू तेवढ्यासाठी परत आलीस. हो, पप्पांचा कॉल होता. त्यांनी मला का कॉल केला नाही? जाताना त्यांनी तुला 3 वेळा सांगितलं. तू पाठवलेत का फोटो? एवढं काय सिरियस आहे तर? त्यांना सांग, त्या विवाह मंडळात फोटो द्यायचे असतील तर दे, नाहीतर नाही पाठवणार. हो, मी पाठवलेत. तुला हा चोंडेपणा करायला कुणी सांगितलंय का? पप्पांनी. डोक्याला ताप आहात तुम्ही लोक. सुखाने मरू सुद्धा देत नाहीत मला. उठू, तुझं हे वागणं कळतंय का तू तुला? नको डोकं खाऊ प्लीज. स्टॅनफोर्डची ऑफर आल्यापासून दिवसच वाईट जातोय माझा. अगं म्हणूनच मी सुट्टी टाकली आहे. हा ते मला समजवायला गरज आहे. ठीक आहे. उद्या ना कॅबजेमिनी जॉईन करते. काय माझा टॅलेंटचा भुगा व्हायचा ना तर होऊ दे एकदाचा. उठू. पप्पा थकलेत का आता? आपण काळजी घ्यायला हवी. तू आहेस ना. 1-2 महिन्यात ते माझं लग्न बघ करतील का? अगं माझं सुद्धा करतीलच. मला कॉल आलाय. TCS का सिनियर मॅनेजर 12.5 लाखावर गेली. हो, तू 2 तारखेला जॉईन करायचंय. मग काय सेलिब्रेट करायचं? ठीक आहे, पाणीपुरी खाऊन. तू ऐकून घेणारच नाही आहेस का? दुसरा रस्ता ठेवलाय का तुम्ही मला? उठू. तो वासू चांगला मुलगा आहे. का तुला आवडलाय का? तू त्याला कुत्रा का म्हणतेस का? त्याला त्याच्या बापाने बांधलेला पट्टा आवडतो. उठू, तू त्याला मारलं. तो लवकर निघाला, नाहीतर चांगला फोडून काढला असता. त्याने MS ला नाही म्हटलं म्हणून तू चिडली आहेस. तुला माहितीये का इथे काय झाले ते? हो, वासूने सांगितलं आत्ताच. एक कानाखाली खाल्ली आणि तुझ्याकडे घेऊन ओकला तो. आणि तू म्हणतेस की अशा मुलाशी लग्न करावं? दुसरं काय करू शकतेस? अगं त्या विवाह मंडळातल्या मुलांची काय गॅरंटी? फेक बायोडाटा असतो त्यांचा बऱ्याचदा. मी ना फायनान्स कंपनीला अप्लाय करते. हेवी इंटरेस्ट येईल उठू. EMI परवडणार नाही. डोकं ब्लॉक झालंय. कुठे काहीच तर मार्ग नाहीये. तू नाही म्हणते. आता तू नको डोकं खाऊ प्लीज. चिल ब्रो. ऑक्सिजन संपत चाललंय. ऑक्सिजन इनहेलच केलं नाही तर CO2 बाहेर कसं पडणार? यू नो ना दी, मला कॉम्प्रोमाइज करायला खरंच आवडत नाही. आणि जर केलं तर मी संपून जाईल. तू दी, आय कॅन अंडरस्टँड. अगं मम्माने माझं नाव ओजस्वी का ठेवलंय ना तेच समजत नाही मला. अभ्यास कर, अभ्यास कर. सकाळी 4 वाजता उठ, बदाम का खाल्ले नाहीस, सूर्यनमस्कार कर, धावायला जा. अगं 10वी-12वीच्या ट्युशनच्या बाहेर ना ती टिफिन घेऊन बसायची आणि मला जबरदस्ती घास भरवायची. रात्र रात्र सोबत जागायची. तिने माझ्यासाठी हातून आत कष्ट घेतले. माझं हे सक्सेस ना तिच्याचमुळे आहे का? आणि पप्पा उठू, अगं 4 वर्षांपासून 1 पॅन्ट आणि 2च शर्ट आहेत त्यांच्याकडे. मसाल्याच्या भाजीसाठी ओरडणारे आपले पप्पा त्या पाण्यासारख्या रश्याचं कौतुक केव्हा करायला लागले? हे कधी तुझ्या लक्षात नाही का घाल? उत्क्रांतीवाद हे डार्विनचं तत्व आहे. बंडखोरी केल्याशिवाय या गरिबीच्या चक्रातून आपण सुटणार नाही. उठू, अगं तू कार्बन व्हायला लागलीये. नायट्रोजन चारही चाकात घट्ट बसतो. चाक पंक्चरच होत नाही, गाडी बॅलन्स होते. पुढे काय करायचं ठरवलंय? चोरी करायची मला. कुठे? आपल्याच घरात. पप्पांच्या बेडरूम मध्ये घराचे डॉक्युमेंट्स आहेत. ते चोरते आणि बँकेत नेते. हो, तेवढंच राहिलंय. हा आता ही नायलॉनची दोरी काढू का? दी, आय एम लॉस्ट. मी आता डिप्रेशन मध्ये जाणार आहे बहुतेक. तू अगं कशाचं relax. मॅनेजर? अरे मला काय शिकवतोय तो? हा? तुला दे. विभा, सगळे डॉक्युमेंट सबमिट केलेत ना आपण? तरी स्टेटमेंट कशाचं मागतोय तो? मला शिकवतो काय? आणि काय म्हणे तो? 40 लाखांचं डिपॉझिट देतो म्हणे. अरे 1.5 कोटीचं व्हॅल्युएशन आहे फ्लॅटचं. मूर्ख. आणि दे ग. पाणी दे म्हटलं. हो, तुम्ही गप्प बसाव. कळत नाही की उगाच कशाला बोलताय. त्यांनी जे कागदपत्र मागितले ते द्यावेच लागतील. फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला नकोत का? पप्पा पाणी.
माझं काम मी केलंय म्हटलं. तर पुढचं तुम्ही बघा. काय ते एकदाच्या सर आणायचं घेऊन घ्या बाबा त्या कागदपत्रांवर. बीपीची गोळी घे नाही माझी. हो. इथे मगाशी काढूनच ठेवली आहे वाटी. आण. अरे ते कागदपत्र विभा, हो आले. ही दोरी कोणी बांधली का इथे? कुठे हो? बघ ना इथे खिडकीला. ओजस्वी, ही दोरी कोणी बांधली आहे? काय करतेस तू हे? प्रॅक्टिस करणार होती. कशाची? 22 तासांचा प्रवास आहे आणि थंडरिंग झालं की विमान हलतं. बेल्ट लावावा लागतो. कुठे? हा असा गळ्याला? काय ग? आता उभाठावर आल्यानंतर तो ओलांडाची हिंमत होत नसेल तर काय करायचं असतं ग मम्मा? तुझ्या पप्पांनाच विचार. चांगलंय. सोनू, हा. ती दोरी काढून ठेव. हो. ते आपल्या घरच्या कचऱ्याच्या डब्यात टाक. तसं ह्या पोरीच तर काही खरं नाहीच आहे. काढते. तिच्यासाठी बाप म्हणजे कचराच. काय ग? तुला राग येतो म्हणे आपल्या बापाचा? ती चोंडी आम्ही तुमच्याकडे गरळ ओकून गेली वाटतं. उठू. मी सांगितलं तू तू कारभारात राहणार आहेस. बुजू, तुझं हे ऑफर लेटर केव्हा आलं? आज सकाळी. मला दाखवलंस का? तुम्ही विचारलं का? तसं तुला दाखवावं असं नाही वाटलं? काय फायदा? त्या विभा मंडळात द्यायचं होतं का? मला काय ठाऊक होतं? त्या विभासमोर त्या मॅनेजरने मला वेड्यात काढलंच. विवाह मंडळाच्या? युनियन बँकेच्या. का? तो 40 लाख विदाउट मॉर्गेज एज्युकेशन लोन देणार आहे. हो. आणि उरलेले हवे असतील तर आपला हा फ्लॅट मॉर्गेज ठेवावा लागेल. आणखी काय? पप्पा, तुम्ही बँकेत गेला होता का? हो. अगं तोच तुझं युनिव्हर्सिटीचा ऑफर लेटर मागत होता. आणि म्हणते काय म्हणतोय तो काय विनायकराव, अहो लोन केससाठी लेटर सबमिट करावं लागतं. एवढी साधी अक्कल नाही का तुम्हाला? मूर्ख. पप्पा ते मी पाठवलं ना तुम्हाला. त्याला हार्ड कॉपी हवी आहे. पाठवली का? म्हटलं तूच बघ काय ते. कसं पाठवायचं आमच्या दोघांना तर काय कळत नाही बाबा. वय झालं. केलं त्यांनीच. काय झालं? काय झालं? तुम्ही माझ्यासाठी हा फ्लॅट मॉर्गेज ठेवून आला. अरे अगं अगं हे वेडी. अगं, तुमचंच आहे. बेटा आत्ताच सांगून ठेवतं. लग्नाच्या वेळी मला वेगळे पैसे नको मागूस. सगळं संपलंय आता माझ्याजवळ. पप्पा मी आजवर कधी तुम्हाला खाली बघून दिलंय का? अगं हे नाही ग. एवढ्या 60 वर्षाच्या आयुष्यात कुठंच काय ते कमवलंय. मी मला उठून म्हणजे ऑक्सिजन. हो. पण तुम्ही ना तेव्हा तुम्ही प्राणवायू आहात. पैसे दिले म्हणून. पप्पा पप्पा नसते दिले तरीही. पप्पा हे अगं पप्पा नाव आहे रेल किंवा माय ओनली सुपर हिरो. हो. विभा, ते सायन्सचे लेटर. सायन्स लेटर. अगं हे अरे हळू. अगं हे अरे पप्पा हा 18 लाख. हो including your living expenses of 2 years. तिला फोन लॅपटॉप बँक कार्डच मिळणार आहे. अरे वा. काय ते वन साइड तिकीट आहे काय ते सॅन फ्रान्सिस्को इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे म्हणे. तिचा विजा सँक्शन झाल्यावर देतील ते. पण तिथे राहायचं कुठे ते मात्र आपल्याला ठरवावं लागणार आहे. अगं ते ठरवू ना आपण. हा, हो. काय सगळं तुझं. कमाल आहे. काय झालं? इथे गळ्याचा माप घेत होते आणि तोपर्यंत तुम्ही माझी सगळीच कामं पूर्ण केली. हे बघ. मग आता तरी ही दोरी काढू का? कपडे वाळू घालायचे? हो. अगं हे आम्हाला कुठे काय कळतं. तुझा कारभार झपाट्याने कामाला लागला इकडे. युअर युनिव्हर्सिटी फॉर्मॅलिटीज आर ऑल्सो डन. झाले. हो. यार I-20 आहे लवकर. विभा, अगं जेवायला पण. मज्जा आहे. अरे घेऊन घे तू पण. काय आलूची भाजी, रस्सा. ही काही जेवढी नाही. अगं, तू पण घे. पप्पा, हा मी भरू तुम्हाला? अगं पूजू बेटा सॉरी.
अहो पप्पा पप्पा मला हा निर्णय घ्यायला खूप उशीर झालाय ग. पप्पा नाही. खरं सांगतोय, मला खूप काळजी वाटत होती ग, हे सगळं कसं होईल म्हणून. पण त्या बँकेच्या मॅनेजरने मला खूप धीर दिला. आणि माहितीये काय म्हणाला तू? अहो विनायकराव, हे मुलं नोकरीला लागली की हातोहात लोन फेडतात तो. आणि माहितीये त्यांनी 22 उदाहरणं दिली मला. मी म्हटलं माझी मुलगी त्यापेक्षा हुशार आहे. हो. त्यापेक्षा हुशार आहे. घे तुला कोणते कागदपत्र हवेत तर. हो का? दिलेत मग. मग त्या मॅनेजरलाच बोलवा ना खास भरवायला. अगं पप्पा, तुम्हाला माझ्यावर विश्वासच नाहीये का? मुलगी आहेस पप्पा, मुलगीच आहे. बेटा. अगं मुलीच ऑक्सिजन असतात बापाचा, प्राणवायू. तुमच्या भाषेत बोलायचं, ओझोन.